आपल्याला जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत. समोर आलेल्या अडचणींवर आत्मविश्वासाने मात करून विकासाकडे वाटचाल करायला हवी आणि यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असेन. आपण सर्वजण एकत्र काम करू असे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज लोणेरे येथे केले. लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील इन्क्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमिपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन पर्यटन पर्यावरण राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत, परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब, खासदार सुनील तटकरे, आमदार श्री अनिकेत तटकरे, आमदार श्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे, किशोरभाई जैन, मुंबई इमारत सुधार व पुनर्रचना मंडळाचे अध्यक्ष श्री विनोद घोसाळकर, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनाचे संचालक डॉक्टर अभय वाघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे, कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर भगवान जोगी व इतर मान्यवर उपस्थित होते. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याची राजधानी रायगडाचा पायथा, तर दुसरीकडे या विद्यापीठाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकीकडे स्वराज्य दाखवलेला तर दुसरीकडे या देशाला संविधान दिलेले, या दोन्ही महापुरुषांच्या नावाशी जोडलेले हे तांत्रिक विद्यापीठ आहे. हे महाविकास आघाडीचे शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तरुणांसाठी, महाराष्ट्रासाठी जे काही चांगले असेल ते अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुठल्याही कॉलेजमध्ये राजकारण होऊ नये, पण ते राजकारण चांगल्यासाठी असेल तर त्याचे स्वागतच आहे. मात्र शिक्षण व्यवस्थेची स्थिती सुधारावी म्हणून सर्वतोपरी सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. आजच्या काळात भारतासाठी महत्त्वाचे म्हणजे येथे मोठ्या संख्येने असलेला युवा वर्ग व या युवा वर्गाला शिक्षण चांगले पाहिजे, चांगला रोजगार मिळाला पाहिजे, तो सहज उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याबरोबरच चांगले आरोग्यही मिळाले पाहिजे. ते पुढे म्हणाले की शिक्षणाचे धोरण बदलत असताना त्यात आंतरराष्ट्रीयकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर युवा वर्गासाठी शिक्षणाबरोबरच शिक्षणानंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याचाच विचार करून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना आपल्या MTDCच्या रिसॉर्टमध्ये कसे समाविष्ट करून घेऊ शकतो याचा आपण विचार करीत आहोत. त्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येणार आहेत. युवा वर्गाने रोज नवनवीन काय विचार करू शकता, मोठी स्वप्न काय बघू शकता, तुमची ताकद कशात आहे हे ओळखून तसा विचार झाला पाहिजे. KG to PG शिक्षण पद्धतीत आपण कशा प्रकारे अधिक सुधारणा करू शकतो याचा विचार व्हायला हवा. ग्रामीण भागातील शाळेमध्ये देखील अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, फुटबॉल, हॉकीचे मैदान उपलब्ध करून द्यायला हवे असे सांगून श्री आदित्य ठाकरे म्हणाले की माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी 2004 साली आपल्याला इंडिया 2020 आणि सुपर पॉवर होण्याचे स्वप्न दाखवले. त्या दृष्टीने आपण नक्की काय शिकतो व का शिकतो यावर लक्ष केंद्रित केले तरच आपला देश पुढे जाऊ शकतो हा विचार दिला. तरुण वर्गाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे विचार, कृती आत्मसात करून समृद्धीकडे वाटचाल करायला हवी. सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करून राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावायला हवा. ग्रामविकासाबरोबरच मानव विकासही तितकाच महत्त्वाचा आहे आणि हा विकास शाश्वत विकास कसा होईल यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत म्हणाले की या भागात अशा प्रकारचे विद्यापीठ व्हावे ही माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांची इच्छा होती. त्यांनी हा परिसर शासनाच्या सहकार्याने विद्यापीठाकडे दिला.
या विद्यापीठाच्या विकासासाठी प्रस्ताव सादर केल्याबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 तासांमध्ये 20 कोटी मंजूर केले. वसतिगृह मंजूर केले. येत्या काळात येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 6 जून हा दिवस शिवराज दिन म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि त्याचं अनावरण पुढच्या 6 जूनला या सगळ्यांच्या उपस्थित केले जाईल असे सांगून श्री उदय सामंत म्हणाले, या पुतळ्याच्या उभारण्यासाठी 1 कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद विद्यापीठाच्या बजेटमध्ये केलेली आहे आणि आणखी लागणारा संपूर्ण निधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात येईल. विद्यापीठाचे उपकेंद्र महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येत आहे. या विद्यापीठाच्या परिसरात चांगल्या पद्धतीचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे. ते कोकणातील सर्वात मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल. विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत शिक्षण सुविधा निर्माण करण्यासाठी तंत्र व शिक्षण विभाग सदैव प्रयत्नशील राहील असे ते शेवटी म्हणाले. खासदार श्री सुनील तटकरे यावेळी म्हणाले की बॅरिस्टर अंतुले यांनी आपल्या रायगड जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी तंत्रशास्त्र विद्यापीठ असावे असे स्वप्न पाहिले. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानामुळे. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. या विद्यापीठात राज्यातीलच नव्हे, देशातीलच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी विद्यार्थिनी आली पाहिजे. त्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा येथे देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेले उच्च शिक्षण गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे. शिक्षण घेत असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. या परिसरामध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भारत सरकारकडून काही बाबींची परवानगी हवी असेल. विभागामार्फत दिलेल्या प्रस्तावांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावयाचा असल्यास मी नक्की करेन अशी ग्वाही देऊन या विद्यापीठाचा परिसर मुंबई विद्यापीठासारखा अत्यंत चांगला कॅम्पस बनावा अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. यावेळी प्रास्ताविक करताना कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. या कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक पिढीला आपण चांगलं काय देऊ शकतो, नवीन काय देऊ शकतो आणि बदल काय घडू शकतो. कारण खूप वेळा आपण बघत असतो की आपलं जे काही शिक्षण आत्ता देखील आहे ते आपण बोलतो ब्रिटिशकालीन आहे. म्हणजे कधीचे आपण 50, 60, 75 वर्षापूर्वीच्या आपल्या आझादीला म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत, पण आपला अभ्यासक्रम बदललाय की नाही हा एक विचार करण्यासारखी मोठी गोष्ट झालेली आहे. म्हणजे आपण इंजिनियर होतोय तर ठीक आहे, आपण इंजिनियर झाल्यानंतर आपल्याला नोकरी लगेच मिळणार आहे का, रोजगार उपलब्ध होणार आहे का, स्वयंरोजगार उपलब्ध होऊन देणार आहे का आपण. हे चित्र एक खूप बिकट चित्र झालेलं आहे. कारण बेरोजगारी ही आपल्या देशात प्रत्येक दिवशी वाढत चाललेली आहे. आपण बघताय किंमत वाढत चाललेली आहे, जीवनाची किंमत वाढत चाललेली आहे, भाव वाढत चालले आहेत, पेट्रोल डिझेल सीएनजीचे भाव वाढत चाललेले आहेत. पण तशीच दुसऱ्या बाजूला नोकरी आणि रोजगार कुठे उपलब्ध होत नाही आहे. स्वयंरोजगाराला देखील संधी खूप कमी आहे. आणि म्हणून आज जे आपण पाऊल उचलत आहोत, आपल्याकडे वेगळे इथे आपण ब्रांचेस आहेत. मला वाटतं फार्मा आहे, मेडिकल आहे, हेल्थ सायन्स, हे सगळं फार्मा आणि मेडिकलमधले असतील, हॉटेल मॅनेजमेंटमधले असतील. आमच्या MTDCच्या रिसॉर्टमध्ये कसं घेऊ शकू ह्याच्यावर देखील आम्ही आता काम करणार आहोत. पण इथेच आपल्याला थांबता येणार नाही. हे सगळे जे आपण बघत आहोत, वेगळे PhD असतील, PGचे प्रोग्राम्स असतील, ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनचा. कारण आपण आत्ता जगातल्या कुठच्याही टॉप 10 कंपनीजमध्ये बघा, आत्ता काल फेडेक्सचं नवीन एक CEO अपॉइंट झालेले आहेत. शनेल नावाची मोठी डिझाईन कंपनी त्याचे असतील, मायक्रोसॉफ्टचे असतील, गुगलचे असतील. प्रत्येक ठिकाणी भारतीय आपल्या नागरिकतेचे कोणीतरी इथून अमेरिकेला गेलेले लोक तिथे CEO झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे ती ताकद आहे, आपल्याकडे ते एक शक्ती आहे. पण इकडून तिकडे जाऊन त्यांना संधी मिळते. असं काय आपण इथे केलेलं आहे किंवा काय केलेलं नाही आहे जेणेकरून इकडच्या इकडे आपल्या मुलामुलींना संधी मिळत नाही आहे. पेप्सिकोच्या इंदिरा नोई होत्या. आत्ता कितीतरी लोक जसं मी सांगितलं इथून तिथे गेले आणि मोठे झालेले आहेत. पण तिथे एकच महत्त्वाची गोष्ट आहे, इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन. उदय सामंत साहेब देखील सांगत होते, फी वाढीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना हात घालणं हे खूप गरजेचं असतं. खरं तर शिक्षण आणि उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण हा एक माझा आवडता विषय नेहमीच राहिलेला आहे. कारण गेले 10 वर्ष राजकारणात आल्यानंतर स्वतः देखील मी विद्यार्थी एका संघटनेतून पुढे आलो, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलो आहे. पॉवर म्हणजे नक्की काय, तर ह्याच्यावर आपण थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपला जो अभ्यासक्रम आहे तो देखील चांगला बदलला पाहिजे. आणि त्याच्यात अभ्यासक्रम बदलताना शिक्षक आहेत, कुलगुरू आहेत,
प्रिन्सिपल्स आहेत, पण ह्याच्यासोबतच काही मोठी तज्ज्ञ मंडळी जी असेल त्यांना सोबत घेतलं पाहिजे, की इंडस्ट्री लीडर्स जे बोलतो आपण, म्हणजे मुकेश अंबानी साहेब असतील, आनंद महिंद्र साहेब असतील, अडानी साहेब असतील, हे सगळे जे मोठे मोठे इंडस्ट्री लोक आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे, की तुम्ही काय कुठेही तरुणांसाठी असेल, युवांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी जर चांगलं काही होत असेल तर कधीही, म्हणजे आमचा सगळ्यांचाच अनुभव आहे की मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, ह्यांनी कधीही आमच्या प्रस्तावाला नाकारलं नाही आहे आणि उलट आम्हाला जास्ती दिलं आहे आणि करण्याची ताकद दिली आहे, महाराष्ट्रासाठी चांगली सेवा करण्याची ताकद दिलेली आहे. कुठेही कुठच्याही कॉलेजमध्ये राजकारण येऊ नये, पण ते राजकारण जर चांगल्यासाठी असेल, म्हणजे विद्यार्थ्यांचं निवडणूक व्हावी की न व्हावी हा एक वेगळा विषय झालेला आहे. कारण आपण इतर विद्यापीठं बघतो, दिल्ली असेल, JNU असेल, तिथे निवडणुकीमध्येच जास्ती वेळ जात असतो. पण हे सगळं वादसंवाद होत असताना कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांसाठी चांगलं काही व्हावं, विद्यार्थ्यांचं जे काही जीवनमान असतं किंवा जे जिथे शिकतात, जी आमची शिक्षणाची मंदिरं असतील ती सुधारावीत, ह्या भूमिकेचा मी नेहमी राहिलेलो. आणि म्हणून अदितीजींनी आत्ता जे सांगितलं की ठीक आहे, आपण नवीन एक इमारत बांधत आहोत, नवीन नवीन कोर्सेस आणत आहोत, नवीन आपण इमारती जरी करत असलो, नवीन कोर्सेस जरी आणत असलो, तरी आत्ता तुम्ही ज्या वर्गांमध्ये शिकत आहात, आत्ता ज्या हॉस्टेलमध्ये राहत आहात, त्याच्यावर देखील खर्च झाला पाहिजे आणि चांगला खर्च झाला पाहिजे, जेणेकरून तुमचे देखील रूम्स, तुमच्या देखील बाथरूम, तुमच्या देखील शॉवर रूम, कॅन्टीन आणि वर्ग हे सुधारले गेले पाहिजेत. मी थोडक्यात विद्यापीठाचा प्रगतीचा अहवाल जो आपल्या सर्वांना माहिती आहे, हे विद्यापीठ महाराष्ट्राचं तंत्रज्ञान विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. या विद्याशाखांकरत इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, हॉटेल केटरिंग मॅनेजमेंट, फार्मसी असे एकंदरीत जवळजवळ सद्यस्थिती 240 महाविद्यालय विद्यापीठ संलग्न झालेले आहेत. फार्मसी महाविद्यालय आणि HMCT हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थांना संलग्न करण्यात येतात आहेत. शैक्षणिक धोरण 2020 आणि महाराष्ट्र शैक्षणिक धोरण या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या बऱ्याच काही अपेक्षा आहेत. रायगड जिल्ह्यातल्या युनिव्हर्सिटीसाठी रुसाकडनं कुलगुरू जेवढे मागतील तेवढे पैसे दिले जातील. कुलगुरूंनी 11 कोटी रुपये मागितले, 11 कोटी रुपये दिले. मागच्या वर्षी देखील कुलगुरूंनी पैसे मागितले होते, पैसे दिले, त्यातले 5 पैसे देखील खर्च झाले नाहीत. हे आमचं दुःख आहे. आणि पहिल्या वेळी जेव्हा या विद्यापीठामध्ये आलो आणि मॅनेजमेंट काउन्सिलचा साहेब मी ठराव बघितला, तो अतिशय भयानक होता. मी कुलगुरू महोदयांना देखील परवा इथे आल्यानंतर सांगितलं की हे विद्यापीठ जे स्थापन झालं आहे, तुमच्या माझ्यासाठी विद्यापीठ स्थापन झालेलं नाही, विद्यार्थ्यांच्यासाठी झालेलं आहे. याचं भान आपल्या सगळ्यांनाच असणं गरजेचं आहे. परंतु त्याच्यानंतर काळे सर आल्यानंतर काळे सरांना मी सांगितलं की जेवढे रुसामधनं आपल्याला पैसे लागतील तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत, फक्त आपली काम करण्याची मानसिकता पाहिजे. त्यांनी प्रस्ताव पाठवला. साहेब, मला अभिमान वाटतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांचा, अजितदादांचा. त्यांनी प्रस्ताव पाठवला. आम्ही 24 तासामध्ये 20 कोटी रुपये त्यांना दिले. मला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी वसतिगृह उभं करायचं आहे. वसतिगृहाची देखील मान्यता दिली. आज आदित्यताईंनी या ठिकाणी मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला उभा करायचा आहे. मी आज आदित्य साहेबांच्या साक्षीनं सांगतो की आज उच्च व तंत्र शिक्षण विभागानं 6 जून हा दिवस शिवराज्य दिन म्हणून साजरा करायचा ठरवलेला आहे. तर या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ आदित्य साहेबांच्या हस्तेच होईल आणि त्याचं अनावरण पुढच्या 6 जूनला तटकरे साहेब याच प्रांगणामध्ये सगळ्या रायगडवासियांना बरोबर घेऊन करू. कारण त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाची भरीव तरतूद आम्ही या विद्यापीठाच्या बजेटमध्ये केलेली आहे. आणि मला परवा कोणीतरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये देणार काय. मी त्यावेळी तटकरे साहेब सांगितलं की 1 कोटी रुपये ही टोकन ग्रँट आम्ही दिलेली आहे. जितके पैसे लागतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायला तेवढे पैसे उच्च व तंत्र शिक्षण विभाग संपूर्ण विद्यापीठाला देईल. हा देखील शब्द मी या विद्यापीठाला दिला. त्यातलं फार मोठं विद्यापीठ हे विद्यापीठ ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब शिकले ते JJ स्कूल ऑफ आर्ट्सचं मोठं विद्यापीठ करण्याचा निर्णय हा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी देखील विद्यार्थ्यांना ज्या ज्या काही सवलती लागतील त्या देखील देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आताच मला विनोद घोसाळकर साहेबांनी सांगितलं, काळे सर त्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. मागच्या बैठकीमध्ये देखील मी सांगितलं, शेवटी या कॉलेजला किंवा या विद्यापीठामध्ये शिकणारे विद्यार्थी देखील ग्रामीण भागातले आहेत आणि म्हणून फीची काहीतरी अडचण आहे असं घोसाळकर साहेबांनी मला सांगितलेलं आहे. काही महिन्यापूर्वी आम्ही सगळेजणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी या ठिकाणी आलो. उदयजींना मी त्याला विनंती केली की आज तुमच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा कारभार त्या ठिकाणी सोपवलेला आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा नावलौकिक केवळ महाराष्ट्रापुरता सीमित नव्हे, देशभरापुरता सीमित नव्हे, तर जगाच्या पाठीवरचे अनेक विद्यार्थी भगिनी या विद्यापीठामध्ये शिक्षणाला आले पाहिजेत
अशा उत्तमपैच्या पायाभूत सुविधा आपण या सगळ्या परिसरामध्ये निर्माण केल्या पाहिजेत असं आवाहन त्यावेळेला उदय सामंत यांना मी केलं की त्यावेळेला देशभरातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. अशा वेळेला गुणवत्तावरती आधारित असलेल्या प्रवेशाच्यामुळे कोकणातील आणि विशेष करून रायगड जिल्ह्याच्या भूमिपुत्रांच्यामुळे जे या ठिकाणी विद्यापीठ सुरू झालं त्यांच्यासाठी तशा पद्धतीची परवानगी नव्हती. मी मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मांडला, त्यावेळेला सुरेश जैन या खात्याचे मंत्री होते आणि अभयजी आपण त्यावेळेला होतात आणि 15% जागा रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी राखीव झाल्या आणि त्याच्यातून गुणवत्तेच्यावरती आधारित या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी मित्रांना विद्यार्थी भगिनींना प्रवेश त्या ठिकाणी मिळाला. या व्यतिरिक्त आज आपण अनुसूचित जाती जमाती वसतिगृहाचं भूमिपूजन केलंय, पण आज या परिसरामध्ये असणारं जे वसतिगृह आहे, जे हॉस्टेल आहे, याच्या देखभाल दुरुस्तीसाठी सुद्धा आपण उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. कारण आज जे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी शिकतायत यांना चांगल्या पद्धतीची राहण्याची सोय आणि सुविधा मिळणं, जेणेकरून राहण्याची सुविधा चांगली असली की त्यांच्या अभ्यासावर पण त्यांचं लक्ष हे जास्ती प्रमाणात राहतं. त्यामुळे त्या सुविधेकडे सुद्धा आणि त्या देखभाल दुरुस्तीकडे सुद्धा त्या इमारतीच्या आपण जास्तीत जास्त तरतूद करावी अशी विनंती आज आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये उदयदादा मंत्री महोदय म्हणून आपल्या मंजुरी न मिळाल्यामुळे कुठे ना कुठेतरी राज्य शासनाकडे हा प्रस्ताव स्थगित आहे. माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती राहील की हा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाला पाठवण्यात यावा. आज खासदार महोदयांनी या ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे राज्य शासन असेल, आपलं उच्च व तंत्र शिक्षण विभाग असेल, यांच्या जोडीने जर तिथं केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा केला तर खऱ्या अर्थानं नायपरचा दर्जा आणि जर अभ्यासक्रम सुरू झाला तर औषधी निर्माण क्षेत्रामध्ये एक क्रांती आपण या ठिकाणी कोकण विभाग. ब्युरो रिपोर्ट, अलिबाग, पनवेल वार्ता न्यूज.